कशा प्रकारे हाताळता येतं हे पाहावं लागेल. नक्कीच एक्झिक्युशन वरती क्रिकेट अवलंबून असतं. कशा प्रकारे तुम्ही प्लॅन तुमचा एक्झिक्यूट करता, कशा प्रकारे विकेट्सला ट्रॅप करता. नक्कीच एकंदरीत दारोमदार राहील कर्णधाराच्या खांद्यावर स्वतः गोलंदाजीला कर्णधार चेतन, तर फलंदाजीला आपण पाहतोय गौरव आणि रिक्की. नक्कीच आजच्या दिवसातील पहिला सामना पंच हनीफ तसंच पंच उन्मेष नक्कीच पंच इशारा देतील त्याच नंतर सामना सुरुवात होईल. आजच्या दिवसातील पहिला सामना पृथ्वी 11 वर्सेस जय शंभू फायटर्स. आपण या ठिकाणी पाहतोय ज्याप्रमाणे ग्राउंडची बनावट आपण पाहतोय नक्कीच एक इंटरनॅशनल क्रिकेट मध्ये असतो त्याप्रमाणे आजचा आपण ग्राउंड पाहतोय. नक्कीच ग्रास मैदान आपण या ठिकाणी पाहतोय. MIG क्रिकेट क्लबचा हा ग्राउंड एक ऐतिहासिक मैदान. नक्कीच खूप सारे रेकॉर्ड्स या मैदानावर बनले आहेत, खूप सारे रेकॉर्ड्स या मैदानावर तुटले आहेत. ऐतिहासिक असं मैदान. प्रॅक्टिस प्रीमियर लीग 2022 हे 13वं वर्ष आणि या 13व्या वर्षातील टुर्नामेंटचा हा सांगता दिवस. पंचांचा इशारा आलाय, लेट्स प्ले. पहिला सामना पृथ्वी 11 वर्सेस जय शंभू फायटर्स. पहिला चेंडू कव्हर्सला या ठिकाणी ड्राईव्ह केला. एक पहिल्या चेंडूवर या ठिकाणी निर्धाव चेंडूची सांगता केली आहे. नक्कीच दुसरा चेंडू बीट होताना पाहायला मिळतोय. फलंदाज अपील केलं जात आहे पंचांकडे. पंच या ठिकाणी अपील स्वीकारतायत आणि फलंदाज या ठिकाणी होतोय बाद. पहिल्या विकेटचं पतन होतं नक्कीच आणि त्या चेंडूला ओळखलं आणि जोरदार टोला लगावला. नक्कीच समालोचन कक्षात या ठिकाणी आगमन झालंय सुधीर वाघ सर. कालच्या दिवसात आपण त्यांचा आवाज ऐकला, त्यांचं स्वागत केलंय या ठिकाणी. लेग साइडच्या दिशेने टोलावलेला फटका
पुन्हा एकदा 2 धावांसाठी नक्कीच चांगली फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते रिकी याच्या माध्यमातून. नक्कीच कुठेतरी एक विकेट या ठिकाणी एका विकेटचं पतन झालंय. नक्कीच कुठेतरी भीती दिसत नाहीये या ठिकाणी, कोणत्याही भीतीने खेळत नाहीयेत, कॉन्फिडन्स स्ट्रोक्स या ठिकाणी खेळतायत. धावसंख्येकडे जर पाहायचं झालं तर धावसंख्या येऊन पोहोचते 5 धावांवरती. एका षटकाच्या समाप्तीनंतर 5 धावा, एक गडी बाद 5 धावा, 5 रन्स, लॉस ऑफ 1 विकेट. दुसरं षटक पॉवर प्लेचं षटक आपण कालपासून पाहतोय. दुसरं षटक हे मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक असेल. दुसरं षटक टाकायला दुसरं षटक घेऊन आलाय मोपली. नक्कीच ज्याप्रमाणे आपण कालचा जर जयशंभू फायटर्सचा सामना पाहिला तर नक्कीच हार्ड हिटिंग फलंदाज आहेत यांच्याकडे. मग मोपली असू द्या, सागर असू द्या, सदाशिव असू द्या, परंतु कुठेतरी आज विकेट टिकवून खेळावं लागेल. कुठेतरी सागर असू द्या, विकेट आपली वाचवून खेळावं लागेल, टिकून खेळावं लागेल. जर तुम्ही टिकून खेळाल तरच या मैदानावर तुमचा टिकाव लागेल. अशा प्रकारची फलंदाजी करावी लागेल. पुढील होणारा सामना वेदांत वॉरियर्स विरुद्ध वाल्मिकी फायटर्स. दोन्ही संघनायकांना विनंती, आपण इनिंग्स ब्रेक मध्ये प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये येऊन नाणेफेकीचा कौल करून घ्यायचा आहे. गोलंदाजीत बदल होताना पाहायला मिळतोय. मोपली या ठिकाणी गोलंदाजीला आला होता, परंतु आता आपल्याला गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळतोय सदाशिव. नक्कीच निर्णायक असं षटक, महत्वाचं असं षटक, पॉवर प्लेचं षटक. सदाशिवच्या माध्यमातून तर स्ट्राईक वर आपल्याला पाहायला मिळतोय संग्रामच्या बॅट मधून देखील आपण मोठे फटके येताना पाहायला मिळतो. आता मात्र पहिला चेंडू, निर्धाव चेंडू, नक्कीच 30 यार्ड रिजन मध्ये फटकलेला हा चेंडू. निर्धाव चेंडूने सांगता केली जाते. पुढचा चेंडू, हा चेंडू टोलावून दिला. आजच्या दिवसातील पाहूया हा मोठा फटका असतो का. नक्कीच आजच्या दिवसातील पहिला षटकार. चेंडू जातोय सीमा रेषा पार.
कालच्या दिवसात देखील आपण पाहिलं तर आखूड टप्प्याच्या लेंथ वरती जास्तीत जास्त गोलंदाजी केली गेली आणि आज देखील पाहिलं तर आखूड टप्प्याच्या चेंडूवरती सदाशिवसाठी पहिला विकेट येताना पाहायला मिळतोय. संघासाठी जर पाहिलं तर दुसरी विकेट येते या ठिकाणी. संघाची धावसंख्येकडे जर पाहायचं झालं तर 12 धावा, 12 धावा, 2 विकेट अशी काहीच समीकरण या ठिकाणी होताना पाहायला मिळते. आता मात्र फ्लिक केलाय, एक धाव घेतली आहे या ठिकाणी ऑफ द मार्क जाताना या ठिकाणी पाहायला मिळत आहे. तर सोहेल नक्कीच ज्या प्रकारे विकेट घेतला सदाशिव याने महत्वाच्या षटकात, पॉवर प्लेचं हे षटक होतं आणि त्या षटकामध्ये विकेट घेताना पाहायला मिळाला सदाशिव. शेवटचा चेंडू, शेवटच्या चेंडूवरती प्रहार केला जातोय या ठिकाणी आणि या ठिकाणी झेलबाद होता होता राहिला. नक्कीच झेल त्या ठिकाणी सुटतोय. वन बाउन्स इनटू द फेन्स, चौकार घेऊन येतोय गौरव. पहिलं षटक जर आपण पाहिलं तर चेतनचं ते षटक होतं. नक्कीच धावा जर पाहिल्या तर 5च खर्च केल्या होत्या, परंतु दुसरं षटक थोडंसं महागडं षटक. नक्कीच एक विकेट तर आली आहे पण थोडंसं महागडं असं षटक सदाशिव याचा नक्कीच एक षटकार आला होता, परंतु शेवटच्या चेंडूचा चौकार अडवला गेला जाऊ शकत होता, परंतु त्या ठिकाणी गचक क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. नक्कीच तिसरं षटक या ठिकाणी घेऊन येतोय गौरव. गौरव त्याच्या रनअपवर सज्ज. पहिला चेंडू गौरव याचा टोलावून दिलाय लेग साइडच्या दिशेने, मिड विकेटच्या दिशेने. किती धावा मिळतात या चेंडूवरती? हा जातोय षटकार. दुसरा मॅक्झिमम आजच्या दिवसातील पाहायला मिळालाय आपल्याला सोहेलच्या बॅट मधून. नक्कीच खरबुजे को देख के खरबुजा रंग बदलता है. नक्कीच संग्रामला पाहून कुठेतरी त्याचा देखील कॉन्फिडन्स बळावलाय. सोहेलच्या बॅट मधून आपल्याला षटकार येताना पाहायला मिळतोय. आखूड टप्प्याच्या चेंडूवरती चांगला वेध घेतला त्या चेंडूचा आणि टोलावून दिला मिड विकेटच्या वरून षटकार. धावसंख्येकडे जर पाहायचं झालं तर धावसंख्या येऊन पोचते 23 धावांवरती. पहिल्या चेंडूवरती षटकार आता आपल्याला पाहायला मिळेल, दडपण पाहायला मिळेल थोडस गौरव वरती. पहिल्या चेंडूवरती षटकार आलाय. पुढचा चेंडू गौरव याचा सामना करेल पुन्हा एकदा सोहेल. सामन्याला लाभलेले पंच हनीफ तसंच पंच उमेश. नक्कीच आता मात्र कुठेतरी कट करण्याचा प्रयत्न होता या ठिकाणी. बॅटची कडा घेऊन थर्डमॅन रिजन मध्ये गेला चेंडू. एक धाव घेतली, एक छोटी धाव घेतली. धावसंख्या पुढे जाईल. धावसंख्या येऊन पोहोचेल 24 धावांवर. 2 गडी बाद 24 धावा. अजूनही 4 चेंडू शिल्लक. गौरव याच्या षटकातील तिसरं षटक मार्गस्थ असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. धावसंख्या जर पाहिली तर बळावत जाते. नक्कीच 2 षटकारांच्या मदतीने चांगली धावसंख्या बळावली आहे. गेल्या षटकात जर पाहायचं झालं तर एक षटकार एक चौकार. आता मात्र चेंडू गेलाय हवेत. क्षेत्ररक्षक त्या चेंडूच्या खाली. झेल सुटतोय या ठिकाणी. हा झेल किती महागात पडू शकतो, कारण ही जोडी आपण आणि स्फोटक अशी जोडी. नक्कीच संग्राम आणि सोहेलची ही जोडी. नक्कीच हा झेल महागात पडू शकतो. क्षेत्ररक्षक लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक त्या चेंडू खाली आला होता,
परंतु झेल त्या ठिकाणी सुटलाय. एक सोपा असा झेल होता. नक्कीच कॅचेस विन्स द मॅचेस असं कुठेतरी म्हटलं जातं, परंतु ही पार्टनरशिप या ठिकाणी तुटता तुटता राहिली आहे. नक्कीच गौरव देखील थोडीशी खंत भासेल. आता मात्र पुन्हा एकदा चेंडू जातोय हवेत. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक लॉंगॉंगचा क्षेत्ररक्षक खाली. आता मात्र कोणत्याही प्रकारची चूक होताना पाहायला नाही मिळत आहे. नक्कीच आपण म्हटलं होतं की पार्टनरशिप तोडणं गरजेचं आहे आणि नक्कीच गौरवने ते करून दाखवलंय. पहिल्या चेंडूवरती षटकार आला, परंतु तदनंतर ज्या प्रकारे कमबॅक केलाय गौरवने, नक्कीच कौतुकास्पद गोलंदाजी. डीजे प्लीज. डीजे डीजे धन्यवाद डीजे. नवीन आलेला फलंदाज किशोर, ज्याप्रमाणे आपण पाहिलं विकेट जाण्याच्या आधीच्या चेंडूवरती लॉंगॉनच्या क्षेत्ररक्षकाने चूक केली होती, परंतु चूक या ठिकाणी चुकीची भरपाई देखील केली आहे. नक्कीच तो झेल दुसऱ्या चेंडूवरती पुन्हा एकदा झेल उडाला आणि तो झेल मात्र पकडताना कोणत्याही प्रकारची चूक होताना पाहायला नाही मिळाली आहे. नक्कीच 3 विकेट्स गेलेत आतापर्यंत. पुढचा चेंडू बॅटची कडा घेऊन पुन्हा एकदा चेंडू थर्ड मॅन रिजन मध्ये एक चोरटी धाव घेण्यात यशस्वी. नवीन आलेला फलंदाज किशोर, तसंच किशोर आणि संग्रामची जोडी आता आपल्याला पाहायला मिळेल. नक्कीच सोहेल याच्या बॅट मधून एक चांगला षटकार आपल्याला मिड विकेटच्या वरून पाहायला मिळाला होता, परंतु तदनंतर कुठेतरी घाई करण्यात आली. नक्कीच ज्या ठिकाणी टिकून खेळून पार्टनरशिप बिल्डअप करायची होती, तिकडे कुठेतरी मोठा फटका खेळून आणखीन प्रेशराईज करायचा प्रयत्न या ठिकाणी करण्यात आला. परंतु नक्कीच गौरव यांच्याकडे जो ज्या प्रकारचा एक्सपिरियन्स आहे गोलंदाजी मधला, नक्कीच कुठेतरी फसवलं, आपल्या जाळ्यात अडकवलं आणि विकेट घेऊन तंबूत परतवलं. नक्कीच षटक या ठिकाणी संपतंय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या येऊन पोहोचते 26 धावांवरती. 26 धावा, लॉस ऑफ 3 विकेट्स, 3 गडी बाद, 26 धावा, 26 रन्स ऑन स्कोर बोर्ड, लॉस ऑफ 3 विकेट्स, असं काही समीकरण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. पाहायचं झालं तर मैदानावर आता आपल्याला पाहायला मिळते संग्राम आणि किशोरची जोडी. नक्कीच अजूनही 2 षटक शिल्लक आहेत या फर्स्ट इनिंग्स मधील. जय शंभू फायटर्स, आपल्याला विनंती आहे कोणत्याही प्रकारची टीम मीटिंग या ठिकाणी घ्यायची नाही. आपल्याकडे वेळेचा अवधी आहे, त्या वेळेच्या अवधीमध्ये आपला सामना पूर्ण व्हायला हवा. नक्कीच आजच्या दिवसात आपल्याला 8 सामने खेळवायचे आहेत. आपल्याकडे वेळेचा अवधी आहे आणि त्या वेळेच्या अवधीमध्ये आपल्याला सामना पूर्ण करायचा आहे. नवीन आलेला गोलंदाज मोपली या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्येकडे जर पाहायचं झालं तर 26 धावा. मोपली याचा पहिला चाकूट टप्प्याचा चेंडू, निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहायला मिळते. पहिला चेंडू निर्धाव फेकलाय मोपली याने. नक्कीच पंच आपला निर्णय कळवायचा आहे. पंच आपला निर्णय कळवायचा आहे. निर्धाव चेंडू, बरोबर, निर्धाव चेंडू.
नक्कीच निर्धाव चेंडू मानला जाईल. मागील चेंडू निर्धाव चेंडू. पंचांची कोणत्याही प्रकारचा वाद घालू नये. नक्कीच पंचांचा निर्णय अंतिम राहील. निर्धाव चेंडू या ठिकाणी देण्यात आलाय पंचांकडून. साऊंड सिस्टमचे सहकारी आपण व्यासपीठावरती यायचंय. साऊंड सिस्टमचे सहकारी कोणताही सहकारी साऊंड सिस्टमचा कोणताही सहकारी जर मैदानात असेल त्याने माईकशी संपर्क साधा. पंच निर्णय कळवायचा आहे. डेड बॉल डेड डिलिव्हरी करार देण्यात आलाय या चेंडूला. नक्कीच डेड बॉल असेल हा चेंडू. ग्राह्य धरला जाणार नाही डेड बॉल. पुन्हा एकदा षटकाला सुरुवात होताना पाहायला मिळते. तिसरं षटक चौथं षटक घेऊन आलाय मोपली. पाहूया कशा प्रकारची गोलंदाजी करतोय आपल्या पहिल्या षटकात. वैयक्तिक असं पहिलं षटक. पहिला चेंडू जातोय हवेत. क्षेत्ररक्षक त्या चेंडूच्या खाली. क्षेत्ररक्षक कोणतीही चूक करत नाहीये. चौथ्या विकेटचं पतन होताना या ठिकाणी पाहायला मिळतंय. मोपलीचा पहिला विकेट. आजच्या दिवसातील मोपलीचा पहिला विकेट. संघासाठी पाहायचं झालं तर 4th विकेट डाऊन. नवीन आलेला फलंदाज खन्ना. नवीन आलेला फलंदाज खन्ना. नक्कीच फलंदाजीची जोडी आपल्याला पाहायला मिळते. किशोर आणि खन्ना. नक्कीच मोपली याच्यासाठी आजच्या दिवसातील पहिली विकेट आपल्याला पाहायला मिळाली. नक्कीच कव्हरच्या वरून खेळण्याचा शॉट खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करण्यात आला होता. नक्कीच फिल्डरच्या हातात मारून बसला. आता मात्र जोरदार अपील. पंचांचं बोट वरती आणि आणखी एक फलंदाज तंबूत भरती होताना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच 5वा विकेट जातोय. 5व्या विकेटचं पतन होताना पाहायला मिळते. आणि आता मात्र मोपली ऑन हॅट्रिक. नक्कीच डीजे धन्यवाद डीजे. धन्यवाद डीजे. नक्कीच मोपली ऑन हॅट्रिक. हॅट्रिक चेंडू. प्रॅक्टिस प्रीमियर लीग 2022 ची पहिली हॅट्रिक होणार का? नक्कीच हॅट्रिक या ठिकाणी हुकते, परंतु नक्कीच कौतुकास्पद गोलंदाजी मोपलीच्या माध्यमातून पाहायला मिळाली. पहिल्या 2 चेंडूंवरती 2 विकेट झटकले. नक्कीच जर पाहायचं झालं तर आता मात्र 5 विकेट्स या ठिकाणी डाऊन संघ पृथ्वी 11. तसंच जर धावसंख्येकडे जर पाहायचं झालं तर 27 धावा स्कोरबोर्डवर पाहायला मिळत आहेत. 5 विकेट्स डाऊन 27 रन्स ऑन स्कोरबोर्ड असं काहीच समीकरण या ठिकाणी आपल्याला येताना पाहायला मिळतंय. आखूड टप्प्याचा चेंडू त्याला टोलावून दिलं. लेग साईडच्या दिशेने अपील केलं जात आहे पंचांकडे. पंच नाकारतायत अपील. एक चोरटी धाव घेण्यात या ठिकाणी यशस्वी. अजूनही
दोन चेंडू शिल्लक याच्या षटकातील मोपली याच्या षटकातील अजूनही दोन चेंडू शिल्लक यानंतर आणखीन एक षटक बाकी 5 षटकांचे सामने आपण होताना पाहायला मिळतोय प्रॅक्टिस प्रीमियर लीग 2022 आयोजक साईनाथ सुवर्ण आणि सहकारी नक्कीच एक बहारदार असं आयोजन आपण या ठिकाणी पाहतोय पाहायचं झालं तर एक शिस्तबद्ध पोशाख देखील दिला गेलाय प्रत्येक खेळाडूला तसंच कॅप्स देखील प्रत्येक खेळाडूला देण्यात आले आहेत बॅटची कडा घेऊन थर्ड मॅन रिजन मध्ये गेलेला चेंडू एक चोरटी धाव घेण्यात यशस्वी पुन्हा एकदा नक्कीच सिंगल्स मध्ये डील केलं जात आहे जर पाहायचं झालं तर 3 षटकांच्या समाप्तीनंतर नक्कीच अजूनही एक चेंडू बाकी नक्कीच जर पाहायचं झालं तर मागील षटकांमध्ये मागचं सांगतोय जर पाहायचं झालं तर मागील षटकांमध्ये नक्कीच धुवाधार अशी फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली नंतर कुठेतरी धावगतीवर ब्रेक लावला गेला आणि आता मात्र लाईनने भरकटलेला हा चेंडू पंचांचा इशारा अवांतर धाव या ठिकाणी टाकली जाते अतिरिक्त धाव संघाच्या धावसंख्येत जोडली जाईल संघाची धावसंख्या येऊन पोहोचेल 30 धावांवरती नक्कीच पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा चेंडू परंतु आता मात्र फलंदाज या ठिकाणी बीट होताना पाहायला मिळतोय नक्कीच षटक या ठिकाणी संपतंय आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर संघाच्या धावसंख्येकडे जर पाहायचं झालं तर 30 धावा 5 गडी बाद 30 धावा 30 रन्स ऑन स्कोर बोर्ड ऑन द लॉस ऑफ 5 विकेट्स तर यापुढील होणारा सामना वाल्मिकी फायटर्स विरुद्ध वेदांत वॉरियर्स दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आपण इनिंग्स ब्रेक मध्ये प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये येऊन नाणेफेकीचा कौल करून घ्यायचा आहे अरे फॅन चुकीच्या जागी लावला रे नक्कीच पुढचं षटक घेऊन आलाय गौरव वैयक्तिक असं दुसरं षटक घेऊन आलाय या ठिकाणी गौरव पाहायचं झालं तर दुसरं षटक तिसरं षटक हाताळलं होतं गौरव याने आणि आता मात्र शेवटचं षटक हाताळायला आलाय आपल्या संघाकडून गौरव पहिला चेंडू आखूड टप्प्याचा चेंडू निर्धाव चेंडू अजूनही 5 चेंडू शिल्लक पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा चेंडू आता मात्र बॅटची कडा घेऊन फायनलेगच्या दिशेने एक धाव घेतली या ठिकाणी चोरटी धाव घेतली धावसंख्या जाईल पुढे धावसंख्या जाऊन पोहोचेल 31 धावांवरती 5 गडी बाद 31 धावा असं काही समीकरण आपल्याला पाहायला मिळत आहे नक्कीच संग्राम आणि सोहेल एक धडाकेबाज जोडी आपल्याला पाहायला मिळत होती परंतु ती जोडी कुठेतरी तोडली पार्टनरशिप या ठिकाणी ब्रेक केली नक्कीच मोठा शॉट खेळण्याचा प्रयत्न केला गेला त्या ठिकाणी सोहेलच्या माध्यमातून नक्कीच डिस्टन्स कव्हर करू शकला नाही बॅटची कडा घेऊन नक्कीच लॉंगॉनच्या हातामध्ये झेल देऊन बसला आणि त्यानंतर जर पाहायचं झालं तर विकेटची लढी अशा प्रकारची लागली आता मात्र स्ट्रेट डाऊन द ग्राउंड लॉंगॉनच्या दिशेने खेळला गेलेला हा फटका या ठिकाणी रनआउटची संधी रनआउटची अपील पंचांचं बोट आकाशाच्या दिशेने नक्कीच फलंदाजाला या ठिकाणी परतावं लागतंय तंबूच्या रस्त्याला नक्कीच संघाची धावसंख्या जर पाहायचं झालं तर 32 धावा
प्रेशर रिलीजिंग शॉट कुठेतरी पाहायला मिळाला आपल्याला. फलंदाज धावसंख्येकडे जर पाहायचं झालं तर संघाची धावसंख्या येऊन पोहोचते 38 धावांवर. आता मात्र शेवटचा चेंडू शिल्लक. नक्कीच या चेंडूवर देखील प्रहार करण्याचा प्रयत्न असेल रड्डा याचा. नक्कीच त्याच प्रकारे काही प्रहार केला गेलाय. नक्कीच मिड ऑनच्या दिशेने हा चेंडू गेला. किती धावा मिळतात या चेंडूवरती? 2 धावा घेतल्यात. तिसऱ्या धावेचा प्रयत्न. नक्कीच 2 धावा घेतल्यात या ठिकाणी रड्डा याने. संघाची धावसंख्या येऊन पोहोचते 40 धावांवर. नक्कीच एका सन्मानजनक स्थितीवर नेऊन आपल्या धावसंख्येला पोहोचवलंय. 41 धावांचं लक्ष असेल श्री शंभू फायटर्स या संघाकडे. नक्कीच दोन्ही संघांना विनंती असेल आपण लगेचच सामन्याला सुरुवात करायची आहे. तदनंतर यानंतर होणारा सामना वेदांत वॉरियर्स विरुद्ध वाल्मिकी फायटर्स. दोन्ही संघांच्या संघनायकांना विनंती आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचंय लवकरात लवकर. तसंच डीजे Hello, hello, my check, hello.
उडवला मॅच सुरू होईल ना. टॉससाठी मी आमंत्रित करतोय साईनाथजी, आपण यायचं आहे. सेकंड मॅच ऑफ दिस 6 फेब्रुवारी 2022. वेदांत वॉरियर्स विरुद्ध वाल्मिकी फायटर्स या दोन संघांच्या दरम्यान नाणेफेकीचा कौल उडवला जाईल. तर वेदांत वॉरियर्स टॉससाठी मी संतोषजी यांना विनंती करतोय की आपण आपले शुभ हस्ते या ठिकाणी नाणेफेकीचा कौल करायचा आहे. कारण आजचा दिवस आपण पाहतोय अंतिम लढत देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे. हेड असं कॉल दिला आणि विक्ट्री या ठिकाणी आपण पाहतोय वाल्मिकी वॉरियर्स संघ जिंकलाय. आपण वाल्मिकी वॉरियर्स संघ तर वेदांत वॉरियर्स हा संघ देखील तगडा संघ आहे, दादा संघ आहे, बलाढ्य असा संघ आपण पाहतोय. चांगले फलंदाज गोलंदाज त्या संघामध्ये आहेत. तर तुमची काय रणनीती असणार आहे की टॉस जिंकल्यानंतर? सर मैं अभी हाँ सर मैं अभी आपको पूछ के बोलता हूँ सर, 2 सेकेंड सर. अच्छा, आपके टीम में कौन से ऐसे बल्लेबाज हैं जो कि इस मैच में पूरी तरह से हावी होंगे और कंट्रोल में रहेंगे, इस मैच को जीतने की कोशिश करेंगे? कौन से बल्लेबाज है, कौन से बॉलर है? सर सबसे पहले सर अपना भी वो बहुत बेहतरीन प्लेयर है सर, MIG क्लब के अभिषेक आंगने, वेरी गुड प्लेयर इन द MIG क्लब. अच्छा, अभिषेक के लिए यहाँ पर बहुत सारे आभार और शुभेच्छा होगी और आपके लिए भी, आप अच्छे खेलो. ऑल द बेस्ट फॉर यू. ओवर टू कमेंट बॉक्स. नक्कीच दुसऱ्या इनिंगला या ठिकाणी सुरुवात झाली आहे. चेतन आणि सुमितची जोडी आपण या ठिकाणी पाहतोय. नक्कीच गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय किशोर. नक्कीच पहिला ब्रेक थ्रू या ठिकाणी मिळवून दिलाय किशोरने. मोपलीच्या स्वरूपात पुन्हा एकदा बीड होताना पाहायला मिळतोय आपल्याला. फलंदाज नक्कीच फलंदाज चेतन स्वतः नक्कीच स्वतः कर्णधार संघाची बागडोर सांभाळताना पाहायला मिळतात. नक्कीच पहिलं षटक देखील हाताळलं होतं जय शंभू फायटर्स या संघाकडून. चेतन याने 5 धावा खर्च केले होते आपल्या पहिल्या षटकात. नक्कीच आता मात्र फलंदाजीत कॉन्ट्रीब्यूट करावं लागेल. 41 धावांचं लक्ष ठेवलंय पृथ्वी 11 या संघाने. नक्कीच संग्राम सोहेलच्या बहारदार फलंदाजी आणि त्यानंतर एक फिनिशिंग स्ट्रोक बाय रड्डा ओमी. नक्कीच ओमी याचा एक बहारदार स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. त्याच स्ट्रोक्सच्या जोरांवरती 41 धावांवरती येऊन संघ पोचला, संघ पृथ्वी 11. नक्कीच आता मात्र जोरदार फटका खेळला गेलाय. किती धावा मिळत आहेत या फटक्यावरती? 1 धाव घेतली आहे. नक्कीच एका धावेवर समाधान मानायला लागेल. चांगला थ्रो त्या ठिकाणी, चांगला फिल्डिंग त्या ठिकाणी पाहायला मिळाली आपल्याला. तर यानंतर होणारा सामना वेदांत वॉरियर्स विरुद्ध वाल्मिकी फायटर्स. अजूनही एक चेंडू बाकी. पहिल्या षटकातील अजूनही एक चेंडू बाकी. धावसंख्येकडे जर पाहायचं झालं तर 3 धावा, 1 गडी बाद, 3 धावा. आता मात्र खेळून काढलं त्या चेंडूला पॉइंटच्या दिशेने. 1 धाव घेतली त्या चेंडूवरती. षटक या ठिकाणी संपतंय आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या येऊन पोहोचते 4 धावा, 1 गडी बाद, 4 धावा. डीजे प्लीज.
ज्याच्या बॅट मधून आपण पाहिले नक्कीच चांगले फटके पाहिले आपण त्याच्या बॅट मधून 2 षटकार माझ्या मते त्याने मारले पहिल्या इनिंग्स मध्ये. नक्कीच धडाकेबाज फलंदाज तर आहे. नक्कीच गोलंदाजीमध्ये देखील आता कॉन्ट्रीब्यूट करावं लागेल. नक्कीच आपल्या संघाला कुठेतरी जिंकवायचं असेल, पुढे न्यायचं असेल लीग स्टेज मधून तर चांगली गोलंदाजी करावी लागेल. नक्कीच ऑलराऊंड परफॉर्मन्स द्यावा लागेल एकंदरीतच संघासाठी. पहिला चेंडू संग्राम याचा बदल इथे दाखवून तो चेंडू खेळून काढलाय. एक धाव मिळते या चेंडूवरती. धावसंख्येकडे जर पाहायचं झालं तर धावसंख्या येऊन पोहोचते 5 धावांवरती. एक गडी बाद 5 धावा असं काही समीकरण आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय. लक्ष जर पाहायचं झालं तर 41 धावांचं लक्ष या ठिकाणी आहे. नक्कीच हे पॉवर प्लेचं षटक आहे. संग्राम याचा अजूनही 5 चेंडू शिल्लक. मोठे प्रहार करण्याचा नक्कीच प्रयत्न असेल फलंदाज सुमित याचा. नक्कीच मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. लोअर फुल टॉस पद्धतीचा चेंडू. नक्कीच चांगलं व्हेरिएशन पाहायला मिळतंय. पहिला चेंडू जर पाहायचं झालं तर गुड लेंथवर हिट केला होता, परंतु आताचा चेंडू नक्कीच लोअर फुल टॉस पद्धतीचा चेंडू टाकला जातोय. बीट होतोय या ठिकाणी फलंदाज. आता मात्र खेळून काढलाय त्या चेंडूला लेग साईडच्या दिशेने. ग्राउंडच्या बाहेर जाताना चेंडू एक घोषित स्वरूपाची धाव मिळेल. नक्कीच नक्कीच डीप एक्स्ट्रा कव्हर डीप स्क्वेअर लेगच्या वरून हा चेंडू टोलावण्यात आला होता. ग्राउंडच्या बाहेर गेलेला हा चेंडू. बॉल प्लीज. बॉल द्या ना. हाय हाय. नक्कीच खेळून काढलं त्या चेंडूला. ग्राउंडच्या बाहेर चेंडू आलाय. धन्यवाद धन्यवाद प्रेक्षकांचे आभार. पुन्हा एकदा संग्राम त्याच्या गोलंदाजी मार्कवर सज्ज. संघाच्या धावसंख्येकडे जर पाहायचं झालं तर 6 धावा आतापर्यंत स्कोरबोर्ड वर लगावल्या गेल्या आहेत. पाणी नक्कीच आता मात्र चेंडू जातोय हवेत. नो मॅन्स लँड मध्ये जाऊन तो चेंडू आदळेला. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. एका धावेवर समाधान मानतायत या ठिकाणी सुमित आणि चेतन. धावसंख्या जाते पुढे. धावसंख्या येऊन पोहोचते 7 धावांवरती. एक गडी बाद 7 धावा. जर पाहायचं झालं तर मोपलीच्या माध्यमातून पहिला विकेट या ठिकाणी गेलाय. लक्ष जर पाहायचं झालं तर 41 धावांचा आहे. संघ आतापर्यंत 7 धावांवरती धावफलक पाहायला मिळतोय आपल्याला. नक्कीच संग्राम याच्या माध्यमातून पॉवर प्लेचे षटक अगदी चांगल्या प्रकारे हाताळलं जात आहे. संग्राम याच्या माध्यमातून पुन्हा एकदा संग्राम त्याच्या गोलंदाजी मार्गवर सज्ज. नक्कीच थर्डमॅन रिजन मध्ये खेळला गेलेला हा चेंडू. नक्कीच पुन्हा एकदा खेळून काढलाय चेंडूला. किती धावा मिळतात या चेंडूवरती. कव्हरच्या दिशेने खेळून काढलाय चेंडूला. एक धाव या चेंडूवरती मिळते. संघांना विनंती आहे कोणत्याही प्रकारची टीम मीटिंग करायची नाही या ठिकाणी. धावसंख्येकडे जर पाहायचं झालं तर धावसंख्या येऊन पोहोचते 8 धावांवरती. एक विकेट. पकड पकड किती पाहिजे अजून. सुन ना, मैं वो कैमरा मैन रहता है ना, कैमरा वाला, वो लोग को देने का पहला, समझा क्या? वो जो उधर है ना कैमरा वाला, 41 है।
41 धावांचं लक्ष या ठिकाणी देताना पाहायला मिळत आहे. नक्कीच 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाच्या धावसंख्येकडे जर पाहायचं झालं तर धावसंख्या येऊन पोहोचते 8 धावांवरती. 1 विकेट लॉस, 8 रन्स. नक्कीच पॉवर प्लेच्या षटकाचा कोणताही फायदा उचलायला दिला नाहीये संग्राम याने. नक्कीच कोणताही मोठा शॉट आपल्याला अजूनपर्यंत येताना पाहायला मिळाला नाहीये. जोडी जर पाहायचं झालं तर मैदानावर सुमित आणि चेतनची जोडी पाहायला मिळते. स्वतः कर्णधार चेतन आपल्याला स्ट्रायकिंग एंडवर पाहायला मिळतात, तर नॉन स्ट्राईक एंडवर आपल्याला पाहायला मिळत आहेत सुमित. गोलंदाजी मार्कवर नवीन आलेला गोलंदाज गौरव. नक्कीच वैयक्तिक असं पहिलं आणि संघासाठी तिसरं षटक घेऊन आलाय गौरव. नक्कीच जोरदार फटका खेळला गेला तळम्यांच्या दिशेने. गौरव याच्या चेंडूवरती एक धाव घेतली आहे. नक्कीच चेतन या ठिकाणी कुठेतरी थांबून खेळण्याचा प्रयत्न होतोय. सामना शेवटपर्यंत नेण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला जातोय चेतन आणि सुमित यांच्या माध्यमातून. पाहायचं झालं तर कोणताही आतापर्यंत मोठा स्ट्रोक आला नाहीये, नाही चौकार नाही षटकार. नक्कीच एक दडपण थोडस पाहायला मिळत आहे. 41 धावांचं लक्ष या ठिकाणी चेस करताना पाहायला मिळतंय जय शंभू फायटर्स. आता मात्र जोरदार फटका खेळण्याचा प्रयत्न. आखूट टप्प्याचा चेंडू करतोय बीट. नक्कीच निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहायला मिळते. अजूनही 4 चेंडू शिल्लक गौरव याच्या षटकातील. पाहायचं झालं संघाच्या धावसंख्येकडे तर 9 धावा, 1 गडी बाद, 9 धावा. 9 रन्स ऑन द स्कोर बोर्ड ऑन द लॉस ऑफ 1 विकेट. पुन्हा एकदा आखूट टप्प्याचा चेंडू, पुन्हा एकदा फलंदाज बीट होताना पाहायला मिळतोय. वारंवार आखूट टप्प्यावरती गोलंदाजी केली जाते गोलंदाजांच्या मार्फत. पाहायचं झालं तर नक्कीच आखूट टप्प्याची गोलंदाजी केली जाते. आखूट टप्प्याच्या गोलंदाजीवर बीट केलं जात आहे फलंदाजांना गौरवच्या माध्यमातून. आता मात्र चेंडू गेलाय हवेत. 2 धावांच्या डिक्लेअर झोन मध्ये येऊन चेंडू पडलाय. पंचांचा इशारा 2 धावा. 2 धावा जोडल्या जातील संघाच्या धावसंख्येत. धावफलक जाईल पुढे. धावफलक येऊन पोहोचेल 11 धावांवरती. 11 धावा, लॉस ऑफ 1 विकेट. पाहायचं झालं तर अजूनही टिकून खेळते सुमितला आणि चेतनची जोडी. बॉल प्लीज ग्राउंडच्या बाहेर जे पण आमचे बॉल बॉय आहेत नक्कीच बॉल परत ग्राउंड मध्ये फेकायचा आहे. अजूनही 2 चेंडू शिल्लक गौरव याच्या षटकातील. नक्कीच सुमित आणि चेतनची जोडी आपण या ठिकाणी पाहतोय. नक्कीच जोरदार फटका खेळला गेलाय. किती धावा मिळत आहेत या फटक्यावरती? फटका अडवला गेलाय. नक्कीच 2 धावा मिळत आहेत या फटक्यावरती. 2 धावा घोषित स्वरूपाच्या 2 धावा या फटक्यावरती मिळत आहेत. संघाच्या धावसंख्येकडे जर पाहायचं झालं तर 13 धावा झाल्या आहेत आतापर्यंत. संघ पृथ्वी जय शंभू फायटर्स या संघाच्या. नक्कीच पृथ्वी 11 यांची कसून गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. नक्कीच चेंडू जातोय आता मात्र हवेत. क्षेत्ररक्षक त्या चेंडू खाली. क्षेत्ररक्षक कोणतीही चूक करत नाहीयेत. नक्कीच विकेटचं पतन होताना पाहायला मिळतंय. नक्कीच जोडी कुठेतरी अनकॉन्फिडंट जोडी ही वाटत होती. नक्कीच चेंडू आणि चेंडू फळीचा कोणताही संबंध या ठिकाणी येताना आपल्याला पाहायला मिळत नव्हता. नक्कीच सिंगल डबल्स मध्ये डील केलं जात होतं. कोणताही मोठा फटका या ठिकाणी येत नव्हता आणि नक्कीच ब्रेक थ्रू मिळवून देतोय गौरव आपल्या संघासाठी. धावसंख्येकडे जर पाहायचं झालं तर संघाची धावसंख्या येऊन पोहोचते 13 धावांवरती. 13 धावा, 2 विकेट, 2 गडी बाद, 13 धावा, लॉस ऑफ 2 विकेट्स. षटक या ठिकाणी संपतंय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या येऊन पोहोचते 13 धावा. 13 धावा, 2 गडी बाद. संघाला विनंती आहे कोणत्याही प्रकारची टीम मीटिंग घ्यायची नाही. आम्ही वारंवार हे सांगतोय. आपल्याकडे
वेळेचा अवधी आहे, त्या वेळेच्या अवधीमध्ये आपल्याला आजच्या दिवसातील सामने पूर्ण करायचे आहेत. नक्कीच अजूनही 2 सेमीफायनल, एक मेगा फायनलचा सामना बाकी, तसंच लीग स्टेज मधील देखील काही सामने या ठिकाणी बाकी आहेत. नवीन आलेला फलंदाज गौरव. संतोष सर, बॉलर नेम प्लीज. संग्राम. नवीन आलेला गोलंदाज संग्राम, वैयक्तिक असं दुसरं षटक संघासाठी, चौथं षटक घेऊन आलाय संग्राम. आता मात्र सामना थोडासा लांब जातोय. नक्कीच मोठे स्ट्रोक, निर्णायक षटक असेल संग्राम याचं. पहिल्या चेंडूवरती जोरदार प्रहार केलाय लॉंग ऑनच्या वरून. चेंडू जातोय सीमा रेषा पार. मॅक्सिमम येतोय पहिला षटकार. गौरव भोगलेच्या बॅट मधून आलेला हा षटकार. नक्कीच पहिल्या चेंडूवरती कडाकेदार प्रहार केला. नक्कीच कुठेतरी सामना लांब जातोय हे लक्षात घेऊन एक कॉन्फिडंट स्ट्रोक खेळला, एक आक्रमक स्ट्रोक खेळला गेला. नक्कीच जोरदार स्ट्रोक खेळला गेला. फलंदाज गौरवच्या माध्यमातून संघाच्या धावसंख्येकडे जर पाहायचं झालं तर 19 धावा. आता मात्र स्कोर बोर्ड वरती 22 पाहिजे ना, अजूनही 22 धावांची गरज. 11 चेंडूंवर मित्रांनो 22 धावांची गरज. आजच्या दिवसातील पहिला सामना जयशंभू फायटर्स विरुद्ध पृथ्वी 11. आता मात्र चेंडू गेलाय हवे त्या ठिकाणी, क्षेत्ररक्षकाची चुकी कव्हर्सच्या दिशेने. नक्कीच एक खूप मोठी चूक या ठिकाणी गौरव भोगले सारख्या खेळाडूचा या ठिकाणी झेल सुटला जातोय. किती महागात पडू शकतो हा झेल. नक्कीच अजूनही 21 धावांची गरज. 10 चेंडूंवर अजूनही गौरव क्रीजवर. गौरव सोबत चेतन या ठिकाणी स्वतः कर्णधार. नक्कीच कर्णधारांना देखील आता मोठे शॉट्स खेळावे लागतील, त्याशिवाय गत्यंतर नाही. 10 चेंडू 21 धावा, 21 धावा 10 चेंडू. धावसंख्येकडे जर पाहायचं झालं तर धावसंख्या येऊन पोहोचते 20 धावांवरती. अजूनही 10 चेंडूंवरती 21 धावांची गरज. आखूड पद्धतीचा चेंडू, त्या चेंडूला खेळून काढलं. नक्कीच बॅटची कडा घेऊन चेंडू गेलाय यष्टीरक्षकाच्या हातात. अजूनही 21 धावांची गरज. चेंडू मात्र शिल्लक राहिलेत 9. काहीसा बॅटला संपर्क होत नाहीये, मिडल ऑफ द बॅट होत नाहीये. कुठेतरी खंत जाणवते कर्णधार चेतन यांच्या मनात. पुन्हा एकदा संग्राम त्याच्या गोलंदाजी मार्कवर सज्ज. पहिल्या चेंडूवरती षटकार आला होता, आणखी एक षटकार येणार का? नक्कीच जोरदार फटका खेळला गेलाय पॉइंटच्या वरून. आता मात्र 1 बाउन्स. हा फटका जातोय घोषांकित क्षेत्रात. किती धावा मिळत आहेत? 2 धावा मिळत आहेत या चेंडूवरती. घोषित स्वरूपाच्या 2 धावा. धावसंख्येकडे जर पाहायचं झालं तर धावसंख्या येऊन पोहोचते 22 धावांवर. अजूनही 19 धावांची गरज. 8 चेंडूंवर 19 धावांची गरज. सामना जिंकण्यासाठी जयशंभू फायटर्स या संघाला 8 चेंडूंवर 19 धावांची गरज. नक्कीच कालच्या सामन्यात जर आपण पाहिलं वाल्मिकी फायटर्स या संघाच्या, तर चिन्मय कदम यांच्या संघाला काल एका षटकात 19 पाहिजे होते आणि आज मात्र 8 चेंडूंवर 19. आता मात्र खेळून काढलाय, चेंडू गेलाय मैदानाच्या बाहेर, म्हणजेच घोषित स्वरूपाची 1 धाव. अजूनही 18 धावांची गरज. 7 चेंडू 18 धावा. 7 चेंडू 18 धावा. बॉल प्लीज. 7 चेंडूंवर अजूनही 18 धावांची गरज. स्ट्राइक वर स्वतः कर्णधार चेतन या ठिकाणी फलंदाजी करताना पाहायला मिळतात. नक्कीच कुठेतरी आता मात्र पॉइंटच्या वरून खेळून काढलाय हा चेंडू. घोषांकित क्षेत्रात जाऊन चेंडू आदळतोय. 2 धावा मिळत आहेत या चेंडूवर देखील. नक्कीच आता मात्र षटक या ठिकाणी संपतंय आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या येऊन पोहोचते 25 धावांवर. आता मात्र शेवटचं षटक बाकी आणि या शेवटच्या 6 चेंडूंवरती 16 धावांची गरज. जर विकेट्स आपण पाहायचं झालं तर आतापर्यंत 2 गडी बाद झालेत, तर 2 विकेट्स डाऊन फॉर जयशंभू फायटर्स. अजूनही
16 धावांची गरज. शेवटचे 6 चेंडू 16 धावा. प्रॅक्टिस प्रीमियर लीग 2022 दिवस दुसरा, सामना पहिला, पृथ्वी 11 वर्सेस जय शंभू फायटर्स. तर यानंतर होणारा सामना वाल्मिकी फायटर्स विरुद्ध वेदांत वॉरियर्स. दोन्ही संघांना विनंती असेल आपण हा सामना झाल्यानंतर लगेचच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. अजूनही 6 चेंडूंवर 16 धावांची गरज. विनंती आहे पृथ्वी 11 या संघाला घाई करायची आहे. या ठिकाणी आपल्याला आजच्या दिवसात आणखीन सामने खेळवायचे आहेत. नक्कीच घाई करायची आहे. आता मात्र स्ट्राइक वरती गौरव. शेवटचे 6 चेंडू 16 धावांची गरज जय शंभू फायटर्स या संघाला. गोलंदाजी मार्कवर जर आपण पाहिलं तर गोलंदाज जावेद आपल्याला पाहायला मिळत आहेत. सहसा जावेद नक्कीच तिसरं षटक हाताळतात, परंतु आता मात्र कर्णधाराने या ठिकाणी जबाबदारी दिली आहे. 6 चेंडू 16 धावांची गरज. गोलंदाज जावेद समोर गौरव भोगले. इनफॉर्म गौरव भोगले आणि त्याच्या समोर जावेद. 6 चेंडू 16 धावा. पहिला चेंडू जावेद याचा मिस केलाय. या ठिकाणी नक्कीच अवांतर धाव दिली जाईल. लाईनने भरकटले पहिल्या चेंडूवरती दडपण पाहायला मिळतंय. थोडस जावेद वर देखील पहिला चेंडू अवांतर धाव, अतिरिक्त धाव जोडली जाईल संघाच्या धावसंख्येत. आता मात्र 15 धावांची गरज. धावसंख्येकडे जर पाहायचं झालं तर 26 धावा, लॉस ऑफ 2 विकेट्स. 6 चेंडू 15 धावा. समीकरण बदललंय या ठिकाणी. 6 चेंडू 15 धावा. नक्कीच आता मात्र समोरच्या दिशेने लॉंग ऑफच्या दिशेने खेळला गेलेला फटका. क्षेत्ररक्षकच्या फटक्याखाली, परंतु क्षेत्ररक्षक बनतोय दर्शक. चेंडू जातोय पुन्हा एकदा सीमारेषे पार. षटकार. भोगले. नक्कीच गौरव भोगलेच्या रडार मध्ये चेंडू दिला म्हणजे चेंडू डायरेक्ट सीमारेषेच्या बाहेर. नक्कीच इनफॉर्म गौरव भोगले आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा जावेद सज्ज. आता मात्र 5 चेंडूंवर 9 धावांची गरज. पुन्हा एकदा आखोटप्प्याचा चेंडू बॅटची कडा घेऊन. आता मात्र चेंडू गेलाय फाईन लेगच्या दिशेने. नक्कीच कोणतीही धाव घेतली नाही. निर्धाव चेंडू येतोय या ठिकाणी. आता मात्र समीकरण बदलत आहे. 4 चेंडूंवरती 9 धावांची गरज. संघ जय शंभू फायटर्स या संघाला नक्कीच एका चेंडू नंतर पारड जय शंभू फायटर्स या संघाच्या, तर कधी पृथ्वी 11 या संघाच्या. नक्कीच मित्रांनो, यालाच क्रिकेट म्हणतात. हीच चुरस म्हणजे क्रिकेट, हीच लढत म्हणजे क्रिकेट. नक्कीच रविवारचा दिवस आहे, सुट्टीचा दिवस, आणि या सुट्टीच्या दिवशी नक्कीच क्रिकेटच्या माध्यमातून या ठिकाणी मनोरंजन पाहायला मिळत आहे. दर रविवारी आपण पाहतो मुंबईमध्ये अनेक जागी टेनिस क्रिकेटचे सामने या ठिकाणी होत असतात, आणि या टेनिस क्रिकेटच्या सामन्यांमध्ये आपल्या आठवड्याभरातील जो ताण तणाव असतो तो ताण तणाव या ठिकाणी मुक्त करण्यासाठी खेळाडू या ठिकाणी खेळतात. नक्कीच फ्री माइंडेड होऊन खेळतात, आणि या खेळाची मजा नक्कीच आपण पाहू शकतो. या ठिकाणी या 4 चेंडूंवरती 9 धावांची गरज. या ठिकाणी जावेद गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा सज्ज. पुन्हा एकदा समोर इनफॉर्म गौरव भोगले. 4 चेंडू 9 धावा. आता मात्र जोरदार खेळला गेला फटका मिड विकेटच्या दिशेने. किती धावा मिळतात या फटक्यावरती? फटका जातोय पुन्हा एकदा सीमारेषा पार. हा होता मॅक्सिमम षटकार.
गौरव भोगले याच्या बॅटमधून षटकार येताना पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या जर पाहिलं तर 38 धावांवर जाऊन पोहोचतोय. संघाची धावसंख्या नक्कीच आता औपचारिकता शिल्लक ठेवली आहे. 2 षटकार मारून आपले इंटेन्शन्स क्लिअर केले आहेत. मी असा तू 11 कमबॅक करणार का पाहावं लागेल पुढच्या 3 चेंडूंवरती. 3 चेंडू 3 धावांची गरज. डे 2 प्रॅक्टिस प्रीमियर लीग 2022 फर्स्ट मॅच ऑफ द डे. Javed on his bowling mark. 3 balls remaining, 3 runs to win. Who's gonna finish this match? Let's see what happens. Javed on bowling mark. That's again up in the air. Fielder underneath it. And it's dropped. Match also dropped here. Catches wins the matches, but नक्कीच या ठिकाणी झेल सुटला जातोय. आणि झेल कोणाचा सोडलाय? गौरव भोगले. इन्फॉर्म गौरव भोगले जो या ठिकाणी मोठे फटके खेळत होता असा गौरव भोगले. आणि त्याचा झेल नक्कीच खूप महागात पडू शकतो या ठिकाणी संघ पृथ्वी 11 ला. पृथ्वी 11 हा संघ पाहतोय आपण. 3 चेंडू 3 धावांवरती आला होता. नक्कीच जावेदने कमबॅक देखील मिळवून दिला होता त्या ठिकाणी. क्षेत्ररक्षक नक्कीच हाफ चान्सेस देखील म्हटलं जातं की 3 चेंडूच्या सामन्यात तुम्हाला हाफ चान्सेस देखील फुल चान्स मध्ये क्रिएट करावे लागतात. परंतु या ठिकाणी कुठेतरी खूप मोठी चूक होते. नक्कीच गौरव हा सामना सोडणार नाही. गौरवची फलंदाजी आपण पाहिली आहे. नक्कीच एक जीवनदान भेटलं. यानंतर आणखीन फलंदाज काय एक्सपेक्ट करतो याच्या वरती. नक्कीच मॉन्टी सरांचं या ठिकाणी आगमन झालंय कॉमेंट्री बॉक्स मध्ये. मॉन्टी सर तुमचं हार्दिक आणि सहर्ष असं स्वागत असेल. नक्कीच मॉन्टी सर आपण पाहतो मॉन्टी सरांचा आवाज समालोचनामध्ये. नक्कीच मॉन्टी सर आपलं या ठिकाणी स्वागत असेल. नक्कीच घाई करायची आहे सामन्यात. आपल्याला आजच्या दिवसात सामने खेळवायचे आहेत. अजूनही 2 चेंडू शिल्लक आणि धावा जर पाहिलं तर एका धावेची गरज. नक्कीच 19 धावा पाहिजे होत्या 2 षटकांमध्ये. घाई करायची आहे पंच, घाई करायची आहे. अजूनही एका धावेची गरज. नक्कीच मॅन इन फॉर्म गौरव भोगले ऑन अ स्ट्राइक. गौरव भोगले ऑन स्ट्राइक. पंच सामन्याला सुरुवात करायला सांगायची. नक्कीच पृथ्वी 11 यांना पेनल्टी दिली जाईल जर सामना आपण लवकरात लवकर सुरू नाही केला. जावेद ऑन हिज बॉलिंग मार्क. पुन्हा एकदा जावेद सज्ज. 2 चेंडूंवरती एका धावेची गरज. गौरव भोगले ऑन स्ट्राइक. नक्कीच गौरव भोगले ज्याने आतापर्यंत 2 षटकार मारलेत. 2 चेंडू 1 धाव. आणि हा होता विजयी फटका. या ठिकाणी विजय संपादन करतायत. अशक्य अशा वाटणाऱ्या सामन्यामध्ये विजय संपादन करतायत संघ जय शंभू फायटर्स. नक्कीच जल्लोषाचं वातावरण आपल्याला पाहायला मिळतंय डगआउट मध्ये. नक्कीच यापुढील होणारा सामना असेल वेदांत वॉरियर्स विरुद्ध वाल्मिकी फायटर्स. समालोचन कक्षात मॉन्टी सरांचं आगमन तसंच ऍडव्होकेट सुधीर वाघ देखील आपण समालोचन कक्षात पाहतोय. नक्कीच या ठिकाणी पाहायचं झालं तर 41 धावांचं लक्ष्य समोर ठेवलं होतं पृथ्वी 11 या संघाने. लक्ष्य कुठेतरी अशक्य असं वाटत होतं 4 षटकांच्या समाप्तीनंतर. धावसंख्येकडे जर पाहायचं झालं तर